जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7. त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार. काल जी ही तक्रार आपण MMRDला केली होती, तर त्या अनुषंगाने आज आपल्याला भेटायला MMRDचे अधिकारी सिनियर इंजिनियर शेवाळे आलेले आहेत. तर त्यांचा जो पदभार त्यांनी आता घेतला आहे तो TNTP रिंग रोडचा घेतलेला आहे. आणि तर आता ते सगळ्यांना फोन करतात आहेत. आताच त्यांनी पदभार घेतलाय. सर नमस्कार. तुम्हाला त्रास झाला एवढा लांब यायला लागलं. आता आपण लाईव्ह वरती आहे, तर हे लक्ष द्यायला पाहिजे ना, मेन मोक्याच्या जागी अशी गोष्ट आहे ना. नाही चालत, काय टेन्शन नाही, काय नाही. विषय काय माहिती काय, ऐकून घ्या. आमच्या प्रोटोकॉलप्रमाणे मी कुठल्याही याला मीडियाला वगैरे बाईट देऊ शकतो. नाही मीडिया नाहीये, मीडिया नाहीये. कुठेही पण सोशल मी देऊ शकत नाही. ओके चालतंय. आमच्या कमिशनर पण हे व्हायला पाहिजे ना. व्हायला पाहिजे. बस तेवढंच. हे जशी आपण रिक्वेस्ट जनरेट केली होती, म्हणजे समस्या मांडली होती, त्यांचे फोटो बघितला, व्हिडिओ बघितले, त्या अनुषंगाने ते आज आलेत. आणि आता आम्ही इथं उभे आहोत आणि सगळ्यांना फोन चालू आहेत का कोण हे काम करून देणार. KDMC वाले पण भेटून गेले. ते बोलले नाही बाबा, हा रोड MMRDने आम्हाला हँडओव्हर केलेला नाहीये, त्याच्यामुळे आम्ही हे बनवू शकत नाही. कारण का ते झाकण पण त्या पद्धतीचं KDMCकडे नाहीये. KDMCची झाकणं दुसरी आहेत असं मला जाधव यांनी सांगितलंय. आता आपण बघू MMRD काय प्रक्रिया राबवते आणि पुढचं आपण तो झाकणे पूर्ण करून घेऊ. आणि आपले जे शेवाळे आता जे आलेले आहेत ते जस्ट त्यांना आता पदभार दिलेला आहे रिंग रोडचा. तर ते 8 सेगमेंट त्यांच्याकडे आहेत. तर त्या संदर्भामध्ये पण आपण पुढे चर्चा करू. लवकरात लवकर ताबडतोब हे रिंग रोड व्हायला पाहिजे. याच्यासाठी MMRD पण खूप जीव काढून राहिली आहे. पण कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांना जागा देत नाहीये, त्यांना ते जमीन देत नाहीये आणि जी रूम आहे ते तोडून त्यांना देत नाहीये. त्याच्यामुळे MMRDचा प्रोजेक्ट हा लांबच चाललेला आहे. धन्यवाद.